श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर संक्रांती 2024 मध्ये मकर संक्रांतीला करा काळ्या तिळांचा उपाय, मिळेल सुख समृद्धी. मकर संक्रांती विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर ही शनिदेवाची राशी आहे. तसेच सूर्य आणि शनी हे शत्रुग्रह आहेत. यावेळी काही विशेष उपाय केले तर पत्रिकेत सूर्य आणि शनी या दोघांनी स्थिती मजबूत होते. यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते. मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा एक असा सण आहे ज्याला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर ज्योतिषशास्त्र ही मकर संक्रांत खूप महत्त्वाची मानली जाते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो. ग्रहांचा राजा सूर्य सध्या धनु राशीत भ्रमण करत आहे. 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करत आहे. अशा प्रकारे सूर्य वर्षातून 12 वेळा आपली राशी बदलतो, ज्याला संक्रांती म्हणतात. या सर्व संक्रांतीपैकी मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवसापासून सूर्याचा प्रवेश दक्षिणेतून उत्तरेत सुरू होतो. तर चला मित्रांनो, आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी कराव्या. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे किंवा पवित्र नदीत स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला नदीत स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. हो मित्रांनो, जर तुम्हाला गंगेत नाही जाता येते, गंगेच्या पाण्यात नाही स्नान करता येते, कुठल्या नदीत नाही जाता येते, तर तुम्ही गंगाजल टाकून त्या पाण्यामध्ये स्नान करू शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यात गंगाच्या पाण्यात किंवा शुद्ध पाण्यात लाल फुले, लाल चंदन, तीळ इत्यादी टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करून ओम विष्णू सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने कुंडलीतील सूर्य बदलवान होता. तुम्हाला यश आणि चांगले आरोग्य मिळेल. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळापासून बनवलेले वस्तू, लोकरीचे कपडे, घोंगडी आणि खिचडी दान करा. सूर्य आणि शनी दोघांनाही तुम्हाला यावर आशीर्वाद देतील. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन करावे. असे केल्याने जीवनात सूर्य आणि शनी देवाचा दोघांचाही कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. चला मित्रांनो, आता आपण मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. सूर्याचा मकर राशीत प्रवेश 15 जानेवारी रोजी पहाटे 2:54 मकर संक्रांतीचा पहा पुण्य काळ 15 जानेवारी रोजी सकाळी 7:15 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. मकर संक्रांतीच्या पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 आता मित्रांनो, मकर संक्रांतीची पूजा पद्धत कशी करावी, पूजाची पद्धत कशी असावी, तर आता चला जाणून घेऊया ते मकर संक्रांतीची पूजा पद्धत. 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे. या दिवशी भक्तपूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. या दिवशी शक्य असल्यास जवळच्या पवित्र नदीत स्नान करा. जर ते शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करा, जे की मी आधी सांगितले आहे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी. त्यानंतर सूर्य चालीसा पाठन करा. शेवटी आरती करून दान करावे. या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला लिहायला विसरू नका. तर चला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला.